गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी प्रीती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहोत ओंकारेश्वरला. तर 5-5:30 झाले संध्याकाळचे. घरातून 4 वाजता निघालेलो. तर इंदोरपासून ओंकारेश्वर हे 70 किलोमीटरवर पडतं, जसं 70 किलोमीटर. तर आज आम्ही मुक्कामी जाणार आहे ओंकारेश्वरला. आणि सकाळी सकाळीच आम्ही तिथल्या आरती वगैरे काय असेल, दर्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा प्लॅन आहे. तर निघालो आम्ही असं अचानकच. म्हटलं की चला संध्याकाळच्या वेळेला जाऊयात, थोडंसं निघूयात आणि मुक्काम करूयात. तर आता चहा पाण्यासाठी थांबलो थोडंसं. म्हटलं की चला थोडंसं स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. तर अशा प्रकारे आम्ही आता ओंकारेश्वरला चाललेलो आहे. तर आपण लवकरच दर्शन घेणार आहोत. लवकरच म्हणजे उद्या सकाळी. आता तर मुक्कामच आहे. भेटूयात मेस, पाहूयात घडामोडी. भूक कशी लागते का तुम्हाला सारखी सारखी बाहेर निघाल्यावर? हां, पटपट खा ना. हां, तर इथे आम्हाला 5:30 न होता 6:30 झालेली आहे. आम्ही चहासाठी थांबलेलो आहे आणि प्रचंड ऊन लागतं आहे. तर ह्या वर्षीचा उन्हाळा असं वाटतं आहे की जर जास्तच भयंकर आहे. खूपच प्रचंड प्रमाणात ऊन लागतं आहे. तर आम्ही 4 वाजता घरातून निघालेलो. 6:30 वाजता थांबलो चहासाठी, कारण की आमच्या आऱ्याला खूप भूक लागली होती म्हणून. तर अर्ध्या तासामध्ये आम्ही ओंकारेश्वरमध्ये पोहोचू. त्याच्यानंतर आम्ही रूम्स वगैरे पाहणार आहोत मुक्कामासाठी. तर 6:30 वाजले, तुम्ही बघू शकता. काचेबंद ऊन येतं आहे. मी तिथे बसले तिथं. प्रचंड 6:30चं ऊन असं लागतं आहे, म्हणजे तर नाकाला लागतं. 7:30 झालेले, 7:30 एवढं ऊन लागतं. पावसाळ्यात किती भारी वाटत असेल इथं. ग्रीन आत्ताच एवढं ग्रीन येऊ शकतो पावसाळ्यात. मस्त आत्ताच एवढं ग्रीन आहे. काही 1 तास पण नाही लागला ना. तासाभराच्या अंतर कसलं भारी भारी ठिकाण आहे बघायला. इथे काय मस्त जेवण घेऊन यायचं पावसाळा संपल्यावरती. बघ किती गर्दी इकडे. बघ ना तू, दोन्ही साईडला पाणी आहे. सगळे आंघोळी करताय. पप्पाने तर खरं सांगितलं होतं की पाणी बघ पहिले. नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी काय असतं? अरे ह्या नदीचं नाव आहे. हे बघ पाणी. मोबाईल नाही भेटणार आहे बाळा. हे आम्ही हॉटेल बुकिंग केलेलं. मस्त खूप मोठ्या रूम्स भेटलेल्या आहेत आम्हाला. डबल बेड 2-2 ते पण AC विथ AC, 2 फॅन. खूप छान रूम आम्हाला इथे भेटलेली आहे. आणि मेन म्हणजे नवीन हॉटेल आहे, 1 महिन्यापूर्वीच ओपन झालेलं. त्याच्यामुळे हॉटेल तर आम्हाला मस्त भेटलं आहे. पाहू शकता एकदम ऐस पैस
चौघांसाठी. हे बघ मम्मा, हे बघ असं आण ना. हे बघ. काय झालं मला तिथे नको बाळ. सकाळी सकाळी आमच्या गौराचा नाश्ता चालू झाला आहे की नाही. सकाळी 6 वाजता. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6 आणि आम्ही आता तयार झालोय हो की नाही. आता आम्हाला जायचे दर्शन करण्यासाठी. काय खाते गौरा? काय दे? हा मखाने. चलो 6:15 झालेत. आम्ही मस्त तयार झालोय. आता आम्ही निघणार दर्शनासाठी. छान आहे इथं. मिरर दिलेलं आहे बाहेर मस्त. हॉटेल वगैरे पण, रूम्स वगैरे पण मस्त होत्या. बेड वगैरे मोठे मोठे. आणि बघ गौरा. हं? थांब पुढे चल पुढे चल. बोट आहे बघ मम्मा, बोट. आपण प्रसाद घे ना. नमस्कार गौरा. बघ पकड. श्री गणेशाय नमः. हर हर नर्मदे पार्वती. तुला गंध लावायचं का गौरा? अरे थांब. बघ ना. इकडे आहे ना मंगेश्वर. आम्ही आता लाईनमध्ये उभं आहे ओंकारेश्वर मंदिराच्या इथे दर्शन घेण्यासाठी. तर खूप मोठी लाईन आहे अक्षरशः. म्हणजे 1-1.5 घंटा तर लागणारच आहे आम्हाला. तर आम्ही आता नॉर्मल लाईनमध्येच आहे, पण ह्या त्रास द्यायला लागला म्हणून आता मी एका ठिकाणी बसते इकडे साईडला. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आणि सकाळी 7-7:30 वाजले आम्हाला इथे यायला. सकाळी भले आम्ही खूप लवकर उठलो, पण हॉटेलमध्ये प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम म्हणजे गाडी पार्किंगमध्ये ते लोक उठायला तयार नाही गाडी काढण्यासाठी, कारण की गाड्या अशा आडव्या जुड्या लावलेल्या होत्या. गाडी निघायला काही चान्सच नव्हता अक्षरशः. तर खूप उठवलं वगैरे त्यांना, पण ते पोरं काय उठायलाच तयार नाही. शेवटी आम्ही तिथून ऑटो केली आणि 1-1.5 किलोमीटरच्याच अंतरावरही मंदिर हॉटेल बसणं होतं. 1 किलोमीटरच्या अंतरावर. मग त्या ऑटोवाल्यांनी आम्हाला इथे आणून सोडलं. पण ते पण एक वेळेला बरंच झालं ऑटोने आलो, कारण की परत पार्किंगची इकडे तिकडे पार्किंगला हे बघा, शोधा, हे करा. आम्ही तो टाईम आमचा वाचला आणि आम्ही डायरेक्ट आम्हाला गेटवर सोडलं ऑटोवाल्याने आणि डायरेक्ट आम्ही आलो दर्शन घेण्यासाठी. असं वाटलं होतं की सकाळी सकाळी येऊ, पण तिथं सगळा असा प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही असं थोडंसं लेटच झालं खरं तर. पण भयंकर गर्दी आहे लाईनला. खूप लाईन आहे. आणि जर म्हणजे असं एखाद्याला जर इमर्जन्सी असेल ना, तर डायरेक्ट VIP तिकीट काढून आपण दर्शन घेऊ शकतो. आणि नॉर्मल लाईनमध्ये मग 2 तास तरी पकडून जायचे खरं तर. आणि ह्या अशा वैतागलेल्या आहेत आमच्या दोघीजणी. तर आणि लाईनही खूप हळूहळू चालते पुढे, म्हणून जरा थोडासा टाईम लागतो आहे मेन म्हणजे. तर असो, आता दर्शन घेण्यासाठी आलो आहे म्हटल्यानंतर तिथं गरजेचंच आहे. आणि पाठीमागे पाहू शकता तुम्ही, इतकं सुंदर वाटतंय ना, म्हणजे खूप छान भिजलं. कधी
आता बंद कर. गर्दी आहे, खूप लाईन लागतोय. खूप लाईन मोठी आहे इथे. 2 तास झालेले आम्हाला. मम्मा. मध्ये येतोय तुला प्रत्येक फ्रेममध्ये. हां अरे थोडं पाणी पी थोडं. तर 7:30ला लाईनला लागलेलो आम्ही. 9:30 वाजलेत. म्हणजे भरपूर लाईन आहे, भरपूर थकलेले आहे मुली. पाहिल्यानंतर जरा जीवात जीव येतोय सिरियसली. 2-2.5 तास झालेत लाईनमध्ये उभं राहून. मम्मा पोचलो का आपण? हे जे आहे ना इकडं पाहून आहे ना एवढं प्रसन्न, एवढं छान वाटतंय. मस्त. वो बहुत प्यारी जगह है. आप जाओ, मज़ा आएगा देखने में. आर्किटेक्चर बहुत प्यारा. ये पहले आए अभी आए. अन्य स्टोर की इंजन, वेबसाइट या मोबाइल एप्लीकेशन बुकिंग हेतु मान्य नहीं है. बुकिंग करके आने वाले दर्शनार्थी आता आम्ही इथे मेन गाभाऱ्यामध्ये आलेलो होतो दर्शन घेण्यासाठी आणि दर्शन वगैरे झाली आमची. मोबाईल तुम्ही बंदच केलेला होता आतमध्ये गेल्यानंतर सुंदर असं आमचं दर्शन झालं. खूप मोठी लाईन आणि ही 5 मजलीची जी बिल्डिंग दिसते ना, ह्या आतमधूनच इथेच खूप म्हणजे ह्या बिल्डिंगमधून आपल्याला लाईनला उभं राहावं लागतं आणि तिथून आपण दर्शन घेतो. त्याच्यानंतर आम्ही बोटिंग केली आणि बोटिंग करत आम्ही ममलेश्वरला जायचं होतं आम्हाला बोटिंग करताना. मग आम्ही ममलेश्वरला जाताना आपण बोटिंगही करू शकतो किंवा ब्रिज बनवलेला आहे जो समोर दिसतोय तुम्हाला, तर त्याच्यावरनं पण जाऊ शकतो. तर आम्ही आमच्या मुली म्हणे की बोटिंग करायची मामा. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही बोटिंग करत ममलेश्वरला गेलो. तिथे 12 वाजता म्हणजे अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे, जवळजवळच आहे सगळ्या गोष्टी. तर तिथं गेले आम्ही कंप्लीट शार्प 12 वाजता आम्ही ममलेश्वरमध्ये होतो. तर तिथे गेल्यानंतर ना प्रचंड ऊन होतं आणि आरतीचा टाईम झालेला होता. 1 तासाचा ब्रेक होता. आणि तुम्ही ओंकारेश्वरमध्ये आल्यानंतर एकदा तरी जाताना किंवा येताना कुठं कधी पण आहे ना बोटिंग 100% करा, कारण की एवढं छान वाटतं ना इथे. आणि 50 रुपये 100 रुपये पर पर्सन ते तिकीट घेतात बोटिंगचं. तर खूपच सुंदर वाटतं, खूप छान वाटतं. आणि त्याच्यानंतर मग बोटिंग करून डायरेक्ट ममलेश्वरला जर आले ना, तर इथं समोरूनच आहे ना हे जे दिसतंय एंट्री गेट, तर इथून आपण ममलेश्वरच्या मंदिरामध्ये हे वालं जे गेट आहे तिथून थोडंसं 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर ममलेश्वर मंदिर आहे. तर तिथे आपण जाऊ शकतो. तर आम्ही तर काय केलं ना, फक्त कळस दर्शनच घेतलं कारण की खूप ऊन होतं आणि 1 तास परत वेट करावा लागला असता आणि आमच्या मुलींनी एवढा दम नसता काढला, म्हणून आम्ही कळस दर्शनच घ्यायचं ठरवलं. आणि ओंकारेश्वरमध्ये आल्यानंतर तुम्ही ममलेश्वर मंदिर बिलकुल मिस करू नका. 10 ते 15 मिनटाचाच फक्त अंतर आहे, पण बिलकुल मिस करू नका. तुम्ही 100% तिथे जा आणि खूप छान मंदिर वगैरे आहे. आणि गौरवी खूप थकली होती आणि आमचे पण हात आहे ना थकले होते तिला कडेवर घेऊन म्हणून आम्ही तिला डायरेक्ट खांद्यावर घेतलं होतं सिरियसली. खबर आहे भाजी आपण जमवून कला ओंकारेश्वरला येण्यासाठी ना डायरेक्ट उज्जैनला जर तुम्ही पहिले केलं ना, तर उज्जैन टू ओंकारेश्वर पण तशी सुविधा आहे. बसेस वगैरे आहेत किंवा तुम्ही प्रायव्हेट गाडी जर करायची असेल तर ती पण सुविधा आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट इंदोरमध्ये असाल तर इंदोरमधनं पण डायरेक्ट बस तुम्हाला भेटतात किंवा मग स्कूट्या वगैरे पण भेटतात. तुम्हाला जसं इझी पडेल तसं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि रस्ते पण खूप चांगले आहेत. आणि प्रवास करताना तुम्हाला फक्त एक रस्ता आणि आजूबाजूला फक्त तुम्हाला छान असं जंगल दिसेल तुम्हाला फक्त. आणि ओंकारेश्वरमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला फक्त नर्मदा नदीच पाहायला दिसेल. म्हणजे इतकं अद्भुत दृश्य, इतकं सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल इथे आल्यानंतर. आणि नर्मदा काठावर आल्यानंतर तुम्ही नर्मदा स्नान करायला अजिबात विसरू नका. विसरायचा तर विशेष नाही आहे. तिथे गेल्यानंतर आपोआपच आपली इच्छा होणार आहे. आणि नर्मदाचं विशेष म्हणजे असं आहे ना की पाणी इतकं स्वच्छ आहे ना
ही खूप स्वच्छ पाणी आहे. कंप्लीट 3 तास लागले आम्हाला ओंकारेश्वरमध्ये दर्शन घेण्यासाठी. म्हणजे प्रचंड प्रमाणात गर्दी होती आज. आणि त्याच्यानंतर आम्ही मग मंबलेश्वरला गेलो. तिथेही खूप गर्दी होती, पण शार्प 12 वाजले आम्हाला तिथं जाण्यासाठी. 7:30 वाजता आम्ही लाईनला उभं राहिलो. तर 12 वाजता पण 12:20ला ना मंदिर बंद होतं, कारण की आरती वगैरे असते. 1 तासाचा ब्रेक असतो. म्हटलं या दोघींना घेऊन, आणि प्रचंड ऊन, म्हणजे उन्हाळा ह्या वर्षीचा एवढा भयंकर आहे ना. तर मग आम्ही फक्त कळस दर्शन घेतलं आणि निघालो. तर तिथूनच आहे ना 40 किलोमीटरवर मंडलेश्वर आहे म्हणून आहे. तर आम्ही मग आता नर्मदा किनारी आलेलो आहे. छान म्हणजे काय म्हणतात, नर्मदा स्नान करण्यासाठी चालू आहे खरं तर. मस्त आहे, खूप छान आहे रिवर वगैरे इथे. मी तुम्हाला दाखवेलच. पण ओंकारेश्वरचंही मस्त झालेलं आमचं दर्शन वगैरे. जसं मी सांगितलं की आम्ही आदल्या दिवशीच स्टे केला होता एक, कारण की आम्हाला आरती वगैरे फक्त आहे ना ओंकारेश्वरमध्ये आल्यानंतर एका गोष्टीची जर कधी आल्या ना तुम्ही स्टेसाठी, तर एका गोष्टीची काळजी घ्यायची नेहमी, की जे ऑनलाईन वगैरे फ्रॉड खूप होतात तिकडे. स्टे करण्यासाठी गजानन संस्थान आहे, गजानन महाराज संस्थान, तर तिथे भयंकर प्रकारचं फ्रॉड चालतं. ऑनलाईन तिकीट वगैरे ते मागवतात, पैसे घेतात आणि ब्लॉक करून टाकतात आपले नंबर. तर त्या फ्रॉडपासून थोडंसं वाचायचं आहे. आणि परत ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी पण आहे ना प्रचंड मोठी लाईन असते. तर VIP पास तिथे भेटतो, 300 रुपये पर पर्सन. तो जर घेतला ना तर एकदम बेस्ट, जर छोटे मुलं बाळं असतील आपल्याकडे तर. कारण की आम्ही घेतलेला नव्हता, आम्हाला 3-3.5 तास लागले दर्शन घेण्यासाठी, कारण की एवढी गर्दी होती आज. आणि ऊन तर एवढं भयंकर आहे ना, तरी पण खूप गर्दी होती. आणि 7:30 वाजता आम्ही दर्शनाच्या लाईनला लागलेलो. तर ही काळजी तुम्ही फक्त घ्यायची. बाकी वेळेला तर ठीक आहे, पण जर छोटी बाळं वगैरे असेल आणि जर गर्दी एक अंदाज बघून, गर्दीचा अंदाज बघून, तर तिथल्या तिथंच ऑनलाईन बुकिंग वगैरे करायची. आणि ते पण व्यवस्थित, कारण की हे ऑनलाईन फ्रॉडचे प्रकार खूप चालतात. त्यांच्या प्रॉपर वेबसाईटवर जाऊनच बुकिंग करायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि बाकी तर मग काही छानच आहे. पण उन्हाळ्यामध्ये ह्या वर्षी तर उन्हाळा पण ठीक आहे, पण माझ्या मते पर्सनली माझं असं मत आहे की ना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ना बेस्ट आहे. कारण की ना हे सगळं ना जंगलच आहे एक प्रकारे. आणि पाऊस पडून गेल्यानंतर जे आपण निसर्गाचा आनंद आपण जो घेतो ना, तो ना पाऊस पडून गेल्यानंतरच, सप्टेंबरच्या नंतरच. म्हणजे इतका सुंदर नजारे आहेत ना. पण आता प्रचंड उन्हाळा असल्यामुळं ना सगळीकडे वाळलेलं आहे सगळ्या गोष्टी. सगळं म्हणजे तुम्ही पाहिलं, जे मी तुम्हाला दाखवलेलं सगळे जंगल आहेत, पण सगळे वाळलेले आहेत, कारण की उन्हाळा एवढा कडक आहे. तर बेस्ट टाईम माझ्या मते तरी ना सप्टेंबरच्या नंतरच आहे. तर अशा प्रकारे आमचे दर्शन वगैरे मस्त झालेले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. आणि गर्दी तर प्रचंडच होती. एनी टाईम असतेच गर्दी, कधी पण तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये या, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. तर बस हे ऑनलाईन फ्रॉड वगैरे किंवा काय असेल ते, ह्या सगळ्या गोष्टी, आपल्याकडे छोटे मुलं बाळं असेल तर त्या दृष्टीने थोडंसं ह्या गोष्टींचा विचार करून आपण सगळ्या गोष्टी करायच्या. बाकी तर आता मंडलेश्वरला आलेलो आहे आम्ही, नर्मदा नदीवर, खास नर्मदा स्नान करण्यासाठी. तर नर्मदे हर दाखवते पुढे. पापा के साथ जाके पप्पा पशी जा. थांब इथं 1 मिनिट. हां, 1, 3. हां हां हां. हर हर नर्मदे, हर नर्मदे, हर हर नर्मदे. इतकं स्वच्छ पाणी नर्मदा नदीचं बघू शकता तुम्ही.
एवढं सुंदर म्हणजे पाण्यातून बाहेर निघावं अक्षरशः. हे बघा अगदी पायथ्याशीच आहे, पायथ्याशी एवढं स्वच्छ पाणी. ये बाळा. गौरा कसं वाटतंय? छान छान आहे ना? किती छान वाटतंय ना? हा असे मारायचे, हा पाय सायकल सारखे असे मारायचे, दोन्ही सोबत करायचं. तिला जागून देऊ. चल इथं इथं बसू आपण. ये अरे इथं इथं दगडावर 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 पडून जाशील इथे. चला रे. काय नाही काय नाही. चल तिथं आतमध्ये ओढून तिथं मछलीला टाकू, मछलीला माश्यांना माश्यांना. चल चल ना. घे. का हलकं होतं. चल. चल ना पटकन. कशाला गोळा करते ग? माशांना टाकायला का? ओढून घ्यायची. तू इथे ये ना, इथे ये ना. हा पाय मारत नाही पाय. नर्मदामध्ये ट्रेनिंग चालू झाली आर्याची डायरेक्ट. आर्या काय ग? अरे दाणे गेले बाळा, वाहून गेले सगळे दाणे. दाणे सगळे वाहून गेले. आर्याने तर पोहण्याची ट्रेनिंग चालू केली बाबा आता. आर्या थोडं उडायचं नाही पाण्यामध्ये. तोंड उघडू नको. वॉटर पार्क आहे तू. वॉटर पार्क थोडी ना. इकडे ये ना आर्या. अरे उडवू नये असं. तू नीट उभी राहा ना गाड्या. तू बस ना तरी बंद करा बरं. एका ठिकाणी बंद बसून घे. नर्मदा घाट, नर्मदा नदी. उज्जैन ओंकारेश्वरला आले आणि तुम्ही नर्मदा नदीमध्ये नर्मदा स्नान जर नाही केलं तर तुम्ही खूप मोठी गोष्ट मिस कराल. त्याच्यामुळे तुम्ही कधीही आले ना ओंकारेश्वरला तर नर्मदा घाटामध्ये, नर्मदा नदीमध्ये नर्मदा स्नान नक्की घ्या. 100% पाप धुतले जातील की माहीत नाही, पण एक सुख आहे त्याच्यामध्ये, एक सुकून मस्त एकदम एक नंबर म्हणजे. आणि पाणी इतकं स्वच्छ आहे, तुम्ही तर पाहिलं हे पाणी म्हणजे थोडंसं सुद्धा काही नाही आहे, एकदम असं एकदम प्युअर पाणी आहे. खूपच स्वच्छ पाणी आहे. इथून तिथून तुम्ही नर्मदा नदीच्या कुठेही बघा पाणी असंच दिसेल तुम्हाला, एकदम स्वच्छ. अशा प्रकारे आमची ओंकारेश्वर आणि मंडलेश्वर ट्रिप झालेली आहे. आणि अजून 10 किलोमीटरवर आहे ना महेश्वरचं प्लेस आहे. आणि 10 किलोमीटर अगोदरच हे मंडलेश्वर लागतं. जर नर्मदा स्नान करायचं असेल तर तुम्ही 10 किलोमीटर अगोदरच आहे ना पहिले इथं थांबवू शकता, नंतर महेश्वरला जाऊ शकता. तर सुंदर अशी देवदर्शन होऊ शकतं. तर चला अशा प्रकारे आजचा दिवस आपण इथेच संपवूयात. असेच नवीन व्हिडिओज तुम्ही पाहत राहा आपले. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि थोडंसं आपला चॅनल नवीन आहे तर थोडासा सपोर्ट करा. तुम्ही लोक पाहतात पण सबस्क्राईब करत नाही. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.